सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी पाकिस्तानात चुकून गेलेले भारतीय सैन्यातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण तसेच श्रीलंका बॉर्डरवर 20 वर्ष सेवा केलेले जवान, पाकिस्तान बॉर्डरवर 21 वर्ष सेवा केलेले जवान, अशा बऱ्याच सैनिकांशी त्या सैनिकांचं दुःख, इंडियन आर्मीच्या सैनिकांचं दुःख आपण आझाद मैदानावर जाऊन आपण त्यांची भेट घेऊन बोललेलो आहोत। 15 जानेवारी इंडियन आर्मी डे, भारतीय सेना दिवस, ह्या निमित्ताने आपण लोकवर्गणीतून त्या जवानांना आपण लोकवर्गणीतून 24,000 रुपये ही देणगी दिलेली आहे। जवान भारतीय सीमेवर काय दुःख झेलतात, काय त्यांना आर्मीच्या ऑफिसरांकडून दुःख झेलावं लागतं, या सगळ्या प्रॉब्लेमवर असंख्य सैनिकांशी आपण बोललेलो आहोत की सैन्यातील बडतर्फ केल्यानंतर त्यांना काही पेन्शन मिळत नाही, काही मिळत नाही। तुम्हाला माहिती असेल आमदारांना, खासदारांना ही लाखोची पेन्शन मिळते, पण जे जवान आपले शहीद होतात, जे जवान बॉर्डरवर आपले सेवा करतात, आपली देशाची रक्षा करतात, आपली सगळ्या घरदारावर विसरून ह्या सैनिकांना कोणीच वाली उरला नाही का, हा सवाल आज हे सगळे जवान विचारत आहेत। जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय। तुम्ही बघू शकता आपण आझाद भारतामध्ये गुलाम झालेलो आहे। थांबा 1 मिनिट दादा, हा व्हिडिओ चालू ठेवा। इथं बघू शकता आज कशा पद्धतीने लोकशाही जिवंत राहिलेली नाही, पण लोक जिवंत आहेत। कशा पद्धतीने आज सरांचं नाव काय सर पूर्ण? अमित जाधव सर यांना खासदार साहेबांनी पाठवलं आणि अंकुश सर हा आणि आप्पासाहेब येडवे साहेब धुळ्याहून आलेले आहेत। हे आपले सैनिक आहेत, कटोरा घेऊन भीक मागतायत आणि आम्हाला देशामध्ये न्याय भेटत नाहीये, म्हणून आम्हाला यांनी हे मदत दिली। हे म्हणतायत की लोकवर्गणी देतोय म्हणे आम्ही, आम्हाला 24,000 देत आहेत, आम्हाला पैसा नको हवाय, आम्ही हा पैसा त्यांना वापस सांगतोय, वापस घ्या, आम्हाला न्याय द्या साहेब। पैसा मागतोय आम्ही, न्याय मागतोय, न्याय, पैसा नकोय आम्हाला, आम्हाला न्याय पाहिजे साहेब, न्याय। भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अन्यायग्रस्त सैनिकांना न्याय, अन्यायग्रस्त सैनिकांना न्याय, असं कसं देत नाही, असं कसं देत नाही, देवेंद्र फडणवीस तेरी तानाशाही, नरेंद्र मोदी तेरी तानाशाही। तुम्ही बघू शकता आज दुःख आहे आम्हाला की आम्ही देशाची सेवा करायला गेलो होतो, पण आमच्या सैनिकाला देशात नोकरीचा अधिकार नाहीये, राहण्याचा अधिकार नाही, राहण्याचा अधिकार नाही, जगण्याचा अधिकार नाही। अरे डोळ्याच्या आसरू निघतायत ना त्या म्हाताराचे, याचा कलंक लागलाय। 15 वर्ष सेवा केली त्या बाबाने, हे दुःख बोलतोय त्या बाबाचं। इथं न्याय नाही भेटत, इथं मारलं जातं जवानांना, इथं अन्याय केला जातो आणि याच नावावर आज मोदी साहेब इथं मुंबईमध्ये येऊन जनरल सोबत फोटो काढतायत आणि आझाद भारतामध्ये गुलाम केलेलं आहे। हे लोक टकमक पाहताय आमच्याकडं, सर्व लोक इथं कार्यक्रम जाऊन टकमक पाहतायत, पण आम्ही बेबस लाचार आहेत, आमच्या पाठीमागं कोणीच नाहीये। पण आता आम्ही ठरवतोय यांचा फोन दाखवा, तुमचा फोन दाखवा। हे बघा त्या भाडेकरूचा, हा मरायला म्हणतोय, आत्महत्या करायला म्हणतो, आता आत्महत्या करायला म्हणतो हा माणूस। दाखवतो तुम्हाला पकडावर, हे बघा लाईव्ह उदाहरण। हे जे आहेत ना त्या जवानाला घर भाडावाल्याने डायरेक्ट काय सांगितलं, वाचा, सविस्तर वाचा। कितना पतना आहे किती दिवस पासून पाहतोय, हे बघा, परेशान नका करू, मी दिल्लीला आहे, मी माझ्या टेन्शन मध्ये आहे, अभाव टाकतोय, 3 महिन्याचा किराया बाकी आहे, किराया द्या, ठीक आहे, माहित आहे 16 तारीख 3 महिने होईल म्हणून किराया द्या, नाहीतर खाली करून द्या। हा एक सैनिकाचं दुःख आहे, समजलं का? डोळ्यात नासरू बंद झालंय, उग्रवादी बनायला तयार आहे। अरे कोण दिला आम्हाला न्याय? हा, लाजानी वाटतात ही जड्यांनो, न्याय द्यायला तयार नाही कोणी। माझा मुलगा ऍडमिट आहे ना, याचा मुलगा ऍक्सिडेंट झालेला आहे, ऍडमिट आलेला आहे, इथं उपोषण बसायला तयार म्हणतोय बिचारा। हा काय झालंय? ऍक्सिडेंट झाला, इथं मुंबईला येतोय, हे पैसे देऊन आलेले लोक नाहीये, हे जे कलंकित झालेले 10-10, 20-20 वर्ष देशाची सेवा करून आले ना, या म्हाताऱ्या माणसाचा आसरू रडतोय। याने 15 वर्ष देश सेवा केली होती, लाजा वाटू द्या सर्वांना। आपण देशाच्या सैनिकांसाठी लढतो,
आज सैनिक आहे तर देश जिवंत आहे, आणि जर सैनिक नाही राहणार तर देश बी राहणार नाही. म्हणून ही न्याय यात्रा निघते. आणि जनरल जुनरल हे साले बोलणार नाही, यांच्यामध्ये ताकद नाही. हे म्हणतात की हे गुलामच राहायला पाहिजे सैनिक, म्हणून ही न्याय यात्रा निघालेली आहे. हे न्याय भेटत नसणार ना तर प्रत्येक भारताच्या नागरिकाने आवाज उचला. आणि आज आम्ही धुळ्याला आता आम्ही तयारी करतोय. धुळ्याला 1 2 चेहरा बी पाहून घ्या, याचा पूर्ण कलंक लागलाय हा महाराजाचा. 2 3 हे बाबा 4, यांना डायबिटीसची बिमारी आहे. कुठं गेला अजून ते 5 6 7 8 हे बघा इथं हे बिचारे हे सैनिक आहेत ना, हे सैनिक उपोषण बसायला येणारे अमरण उपोषण तिथं तरी येऊन जा, आमच्या आत्मदहन करून द्यायच्या तिथं. म्हणून ही न्याय यात्रा काढलेली आहे. आता बोलून घ्या तुम्ही काय बोलायचंय कोणाला. आज 15 तारखेला मी आझाद मैदानला आलो. आमचा चंदू भाऊ याने काही गुन्हा केला होता का? पाकिस्तानमध्ये जो गेला होता लढत असताना पाकिस्तानमध्ये गेला, आणि असे आमचे 15 लाख जवान या भारत देशामध्ये गल्ली बोर्डामध्ये प्रत्येक गावामध्ये वंचित पीडित शोषित, आणि कोणी 10 वर्ष नोकरी केली, कोणी 5 वर्ष नोकरी केली, कोणी 15 वर्ष नोकरी केली. आता त्या बाबांनी 15 वर्ष नोकरी केली. अरे तुम्ही अग्निवीर काढता, त्याला 40-45 हजार रुपयाचं पॅकेज देता. मग या जवानांनी काय केलं? ज्यांनी 11 वर्ष नोकरी केली आणि त्याला तुम्ही सुख पोटावरती लात मारून त्याच्या पत्नीवरच्या पोटावरती लात मारलं, त्याच्या मुलाबाळांच्या शिक्षणावरती लात मारलं. आज ते बेरोजगार झाले आणि तुम्ही एंट्री करतात रेड एंट्रीमध्ये की तो महाराष्ट्र राज्यामध्ये असेल, आसाममध्ये असेल, त्रिपुरामध्ये असेल, इंडस्ट्रियल एरियामध्ये तो कुठेही नोकरी करू शकत नाही. तुमचं बापाचं राज आहे का? हा जो ब्रिटिश सरकार लॉ म्हणतो आहे चंदू भाऊ, तर तो खरोखर हा खत्म केला पाहिजे. आज आझादीचं जीवन आपण भारत देशामध्ये जगतो आहे आणि जवानांचं प्रमोशन सुद्धा होत नाही. 20-20 वर्षापर्यंत जवान तो तिथं शिपाईमध्ये जातो तर शिपाईमध्येच येतो, आणि अधिकारी एक DIG रँक मध्ये जातो, एक जनरल रँक पर्यंत पोहोचतो. मग शिपाईने काय गुन्हा केलेला आहे देशाची सेवा करत असताना? एक आमदार एक दिवस जरी तो आमदार बनतो, खासदार बनतो, तर त्याला मृत्यू जर आली तर त्याला इत्तिमानाने त्याला मान सन्मान देऊन त्याची प्रेत यात्रा काढली जाते. परंतु सैनिक आणि पॅरामिलिटरी आणि पोलीस प्रशासनमध्ये नोकरी करणारा शिपाई जेव्हा मरतो तर त्याला एका कुत्र्यासारखं गावामध्ये फेकून दिलं जातं. कुठलाही पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं डिपार्टमेंटमध्ये दखल घेतली जात नाही. असे अन्याय अत्याचार हे डिफेन्स आणि पॅरामिलिटरी पोलीस प्रशासनावरती होणारे जे रिटायरमेंट सैनिक आहेत, जे पोलीस बल आहेत, सिटी पोलीस आहेत, यांच्यावरती जो अन्याय चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे, अशी आम्ही सर्व या वंचित शोषित पीडित सैनिकांकडनं आम्ही जाहीर तुम्हाला विनंती करतो. मी स्वतः BSF मध्ये 21 वर्ष 1 महिना नोकरी करून आलो. शिपाई उग्रवादीला मारतो आणि राष्ट्रपती पुरस्कार कोणत्या तरी अधिकारीला मिळतो. असे अनेक जे काही रॅकेट आहेत ते आता सैनिकांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांचे ओपन होत आहेत आणि आम्ही जनतेपर्यंत पोहोचवत आहे. तसेच आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने हे कार्यकर्ते आम्हाला आमच्या पीडित सैनिकांना भेटायला आले आणि ते आपले खासदार विनायक राऊत साहेबांनी त्यांना पाठवलं. त्या लोकांनी, त्या नागरिकांनी पद अधिकारी असून त्यांनी 1-1 रुपये गोळा करून ते 24,000 रुपये आमच्या पीडित जवानांना इथं आझाद मैदानमध्ये देण्यासाठी आले. परंतु आमच्या जवानांना पैसे नको आहे. त्यांचं म्हणणं आहे आमच्या जवानांना पैसे नको, त्यांना न्याय पाहिजे, न्याय. आणि जो न्याय तुम्ही अधिकारी गलती करतो त्याला तुम्ही घरी पाठवत नाही, शिपाई गलती करतो त्याला घरी पाठवतात. तर हा कुठेतरी अन्याय अत्याचार हा थांबला पाहिजे. आणि प्रत्येक पक्षाने, सैनिकांचा कुठलाही पक्ष नसतो. आमचा BJP पक्ष नाही, शिवसेना पक्ष नाही, काँग्रेस नाही, राष्ट्रवादी नाही. डिफेन्स मधनं आमचा सांसद जर केला असता या 76 वर्षामध्ये तर आज तो रक्षा मंत्री राहिला असता. तर या आमचे पीडित जवानांची जी आज दुर्दशा झालेली आहे आपल्या भारत देशामध्ये, तशी दुर्दशा झाली नसती. पॅरामिलिटरीचा सांसदचा कोटा राहिला असता तर गृहमंत्री आमचा पॅरामिलिटरीचा राहिला असता, पोलीस लोकांचा तो गृहमंत्री राहिला असता, तर चांगले कायदे निर्माण झाले असते, सुरक्षा निर्माण झाली असती. परंतु असं या भारत देशामध्ये होताना दिसत नाही. म्हणून मी सर्व पक्षवाल्यांना हात जोडून विनंती करतो
की आमचा सांसदचा कोटा राहिला पाहिजे आणि आमच्यातनंच डिफेन्स मंत्री आणि गृहमंत्री बनला पाहिजे, जेणेकरून या अशा आमच्या अन्याय जो होणारा जवानांवरती आहे तो अन्याय अधिकारी करणार नाही आणि पंतप्रधानांनी यांनी दखल घ्यायला पाहिजे. कारण की मुख्यमंत्री सांगतो साहेब एकदम तिथं दिवाळीला जाऊ शकतात, मिठाई खाऊ घालू शकतात. हे सर्व खोटं आहे. उपोषण करतोय हे फक्त दिखावा आहे. दिखावा दाखवण्याने होत नाही. आपल्या सैनिकांसोबत राहावं लागतं. नुसतं मोदी साहेब मिठाई खायला गेले आणि दिवाळी मनवली म्हणून सैनिक नाही झाले ते. आणि मी तर हेच म्हणेल की 543 खासदार आणि 288 आमदार महाराष्ट्राचे यांना पोलीस प्रशासन मग काय असे ना प्रशासकीय यांना ट्रेनिंग दिली गेली पाहिजे आणि यांना पेन्शन आणि पगारची गरज काय हो. 1 कोट्यवधी रुपयांचा हे उलाढाल करतात, भ्रष्टाचार करतात आणि हे MP MLA बनतात आणि हा सैनिक बिचारा 10,000 15,000 रुपये कमवतो आणि त्याला तुम्ही सुख घर पाठवतात. हे कुठंतरी आपल्या देशाला काळीमा फासण्याची ही व्यवस्था चालू आहे आणि ही सिस्टमला कुठंतरी बदलण्यात यावं. ही सिस्टम बदलली गेली पाहिजे, तेव्हाच देश आपला विश्वगुरू होऊ शकतो. कशाचा विश्वगुरू दादा? आप्पासाहेब तुम्ही इथं धुळ्यापर्यंत धुळ्याहून आले, तुम्ही एक थांबा, BSF मधून आलेले तुम्ही, BSF मधून आले आणि त्यानंतर तुम्हाला माहित नाही का अधिकारी कसं शोषण करतात हे बी थोडं सांगा. शोषण करतो अधिकारी, कारण की अधिकारीला सर्व काही बेनिफिट मिळतं, त्याला अटेंडंट मिळतो, त्याला एक त्याचा PA मिळतो, परंतु तो प्रशासन मध्ये जाऊन आणि प्रशासकीय शिपाईंनाच तो यूज करतो. एवढंच नाही की आमचे शिपाई लोक त्यांच्या घरामध्ये जाऊन एका महिलासारखे कामं करतात, धुणं भांडी धुतण्याचे कामं करतात आणि ते सत्य आहे. या गोष्टी मी प्रत्यक्ष या BSF मध्ये बघितलेल्या आहेत. माझ्यासोबत आर्मीचे जवान सुद्धा बॉर्डरवरती राहिलेले आहेत. माझी 21 वर्षे 1 महिना ही नोकरी पूर्ण पाकिस्तान बॉर्डरवरती झालेली आहे आणि हा अन्याय प्रत्येक सैनिकावरती होतो, मग तो डिफेन्सचा असो किंवा पॅरामिलिटरीचा असो. हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे, सिस्टम बदलली पाहिजे, हेच आम्ही विनंती मोदी साहेबांना करतो. ज्यावेळेस मी श्रीलंकेला होतो त्यावेळेस अधिकारी टीव्हीवर सोनं भरून नागपूरला पाठवतो आणि आमचा बारूद गोळ्याचं विमान थांबवतो. माझे लाखो सैनिक तिथं बलिदान चढले, आमचा भाटी येडा झाला अधिकारी. माझी मुलं मेले, 3 घंट्यात 1 लाख फौजी मारलेले. ही राजकीय एक अधिकारी गलत कार्य करतो श्रीलंकेत, एका मुलीला छेडतो, त्याला परमवीर चक्र दिलं जातं दिल्लीला. अरे आम्ही काय गुन्हा केलाय? देशाची इमानदारीनं नोकरी केली, प्रामाणिकपणानं आम्ही देशसेवा केली. आज माझे पूर्ण सैनिकाचे आज जी पाठवलेले आहेत मुलं बाळ सर्व उपाशी आहेत, त्यांना राहायला घर नाही. मेहनताना जोपर्यंत मी कष्ट करतो तोपर्यंत तो जागृत. आज मी इथं आहे, आज मुलं उपाशी आहेत. दुःख आहे, आम्हाला सांगताना वेदना होतात. कारण की हे जे जवानांचं दुःख आहे ना ते कोणीच भारतामध्ये समजायला तयारच नाहीये. आपण लोकतंत्रामध्ये लोकशाहीमध्ये धावू, पण इथं गुलामगिरी झाली. बघा किती पोलिस लावलेत. मोदी साहेब आले म्हणून सर्वांनी इथं पोलिस चौक बंदोबस्त लावलाय. 5 वाजता येतो, गुलाम मैदानामध्ये न्याय मागतोय आम्ही, गुलाम मैदानामध्ये न्याय मागतोय. आणि तो न्याय प्रत्येक भारताला नागरिकाला आज ही गोष्ट सांगतोय. जीव तोडून पाकिस्तानामध्ये तुम्ही फोटो काढायला जातात. एखाद्या वेळेस पाकिस्तानमध्ये प्रधानमंत्री गेले तर ब्रेकिंग न्यूज चालते की पाकिस्तान हिल गया, पाकिस्तान तबाह होने वाला है. तो मी का तिथं माझा नवाज शरीफ माझा नातेवाईक होता, त्याला गड्याला लावायला गेलो तो मी. आणि कस काय गेलो तर मला भारत सरकारने सांगावं. जर ताकद नसणार तर लाईव्ह येऊन जावं माझ्याजवळ. रक्षा मंत्री महोदय, तुला जर रक्षा मंत्री महोदय आता तुला म्हणेल मी डायरेक्ट, तुला जर ते धरता येत नसणार ना, जवानांचं शोषण थांबवता येत नसणार ना, तर ती पद सोडून दे, साईडला होऊन जा. आता आम्ही देश सांभाळणार. आमचे पूर्वज बी होते या भारतामध्ये ज्यांनी अंग्रेजांची लढाई लढली होती आणि हा जवान देशाला वाचवण्याची लढाई लढतोय. आता याचा सब्र नका पा. सैनिक जेव्हा येतो ना तो किती काय करू शकतो हे तुम्हाला कल्पना नाही. ही न्याय यात्रा थांबणार नाही. या जवानांना न्याय भेटेल, यात आम्हाला मारून टाका इथंच. आताच मोका आहे तुमच्याजवळ. याचं सरकार पूर्ण चेंज होऊन जाईल. या जवानांचं थोबडं पाहून घ्या. पूर्ण शक्कल चेंज झाली आहे, मनामध्ये इथला आक्रोश आहे, पण तरी संविधानिक माध्यमाने न्याय मागतोय. हा बाबाला बघा 15 वर्ष देश सेवा करून युद्धामध्ये लढलाय, डोळ्यातनं पाणी निघतंय त्याच्या, न्याय भेटलेला नाही. तो म्हातारा बघा डायबिटीस आहे, बायकोला सांगतोय येऊ का नको जाऊ का नको. हे लाईव्ह चालू आहे, हे काही टेलिव्हिजन चॅनल रेकॉर्ड केलेलं नाहीये.
तुम्ही आजपर्यंत लाईव्ह येऊच शकणार नाही आमच्या समोर, समजलं का? हे 25,000 घेऊन सनी तू उभे, आम्हाला पैसा नकोय, आम्हाला न्याय हवाय, पण ते वर्गणी घेऊन आले. त्यांना मनामध्ये प्रेम आहे सैनिकाविषयी. जनता सैनिकांना प्रेम करते, आदर करते. आणि जर सैनिकांचं असं शोषण होत असेल, त्याचा आवाज दाबला असेल, तर भारतामध्ये गुलामगिरी झालेली आहे आणि हे सिद्ध होऊन जाईल.